संगमनेर तालुक्यात क्रीडांगणे, प्रशिक्षण सुविधा आणि क्रीडा साहित्याची कमतरता आहे। पिण्याचे पाणी असेल, सीसीटीव्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड यासाठी भरीव स्वरूपाचा निधी आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून मिळावा अशी विनंती करतो। शासनाने वेळोवेळी 2005-24 पर्यंत अनेक शिक्षकांचे समायोजन करून तसेच वाढीव पदांना मान्यता देऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत। त्या सोडवण्यासाठी सकारात्मक पावले शासनाने अनेक शिक्षकांना न्याय देण्याचे काम केले, याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची सातत्याने झालेली उपेक्षा अत्यंत वेदनादायी आहे। आजही आपण 21व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जात आहोत। विद्यार्थ्यांना डिजिटल युगासाठी सक्षम बनवण्यात IT शिक्षकांचे योगदान आहे, तरी त्यांना आजही केवळ विना अनुदान त्या शिक्षकाखाली ते काम करत आहे। अध्यक्ष महोदय, बहुतेक IT शिक्षकांनी 12 वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी पूर्ण केली असूनही त्याबाबतची प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले आहे, तरी शासनाने त्यांना लाभापासून वंचित ठेवू नये अशी मी या निमित्ताने मागणी करेल। तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, माझ्या मतदारसंघातील वर्गखोली दुरुस्ती असेल, संरक्षण भिंत असेल, पिण्याचे पाणी असेल, सीसीटीव्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड यासाठी भरीव स्वरूपाचा निधी आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून मिळावा अशी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, क्रीडा क्षेत्राच्या बाबतीतही संगमनेर तालुक्यात क्रीडांगणे, प्रशिक्षण सुविधा आणि क्रीडा साहित्याची कमतरता आहे। ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व सुविधा न मिळाल्यामुळे त्यांची विकसित होत नाही, तरी सरकारला विनंती राहील का क्रीडा विभागाच्या वतीने भरीव स्वरूपाचा निधी आम्हाला त्या बाबतीत मिळावा।